पूजा मांडून झालेली आहे डन. जय श्री महाकाल, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू अनदर व्लॉग्स. आज आहे पार्ट 4 म्हणजेच गुरुचरित्र अध्ययनाचा दिवस 4. आज आमच्या माईकमध्ये काहीतरी गडबड आहे, त्यामुळे आमचा वेळ चालला आहे. 8:19 झालेत. आज 5च अड्डे आहेत, त्यामुळे टेन्शन नाही. स्वामींचं दर्शन घ्या. आणि हे आमचं वाचन करणार आहे त्या एक काकू आहेत आणि अजून एक आहेत. दुसरा साऊंड आणला. झालं चालू एकदाच. ह्या एक आहेत आणि तिथे बसलेले एक आहेत. श्री स्वामी समर्थ. तर आता वाचायला कोण आलं नाही, जरा थोडंसं अजून कोण राहिलंय? ग्रंथ कुठला रिकामा राहिलाय? धीमहि तन्नो प्रचोदयात्. ओम मातृसुताय विद्महे अनुसूयाय धीमहि तन्नो दन्त प्रचोदयात्. ओम मातृसुताय विद्महे अनुसूयाय धीमहि तन्नो दन्त प्रचोदयात्. ओम मातृसुताय विद्महे अनुसूयाय धीमहि तन्नो दन्त प्रचोदयात्. एकीकडे मशीनला कपडे लावलेत, झाडू मारून झालाय. आता रांगोळी काढतेय. रांगोळी झाल्यानंतर दाखवतेच तुम्हाला. आणि मी टिकली लावली आहे. टिकली कंपल्सरी आता इथून पुढे लावायला सांगितली आम्हाला. पण छान दिसतीये. मी आता जस्ट आरशात बघत होते. सो मी कधीच लावत नाही, मला आवडत नाही आणि मला जमत पण नाही. मला ती सवय नाही आहे, त्यामुळे असं पुसल्या जातं किंवा काहीही होतं. पण नाही, आता मी ट्राय करेल की रोज टिकली लावायची. तर रांगोळी झाल्यानंतर दाखवते तुम्हाला. स्टे ट्यून. फायनली रांगोळी काढून झाली आहे. सो फायनली रांगोळी काढून झाली आहे. कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. सो जस्ट आता कपडे सुकत घातलेत आणि मस्त असं जरा वातावरण चांगलं झालंय. आणि मी घामाघूम झाली आहे. टिकली गेली. असंच होतं, मग टिकत नाही. मम्मी नसली की खूप हालत बेकार होते, म्हणून मी मम्मीला कुठे जाऊन देत नाही. मम्मी असली की आराम आराम असतो. देवा, कधी पण आयुष्यात कुणाचीही जागा घ्या, पण आई आणि वडील यांची कधीच नका घेऊ. खूप हार्डवर्क असतं, खूप हार्डवर्क. मी मम्मीला नेहमी म्हणत असते, तू काय करत असते का, तुला काय काम असतं? आता कळते. एनिवेज स्टेडियम. सो आज एकादशी आहे. सो आता देवांना आंघोळ घालूया, मस्त चकाचक करूया. कसा अवतार झाला आहे माझा. सो झाडू झालं, लाद्या झालं. आता देव पूजा करायची. रांगोळी झाली ती मी दाखवली. कपडे झाले. बाथरूम चकाचक केलं. भाई असं वाटतं की झालं, आता हे झालं की झालं, हे झालं की झालं. पण नाही, आई दिवसभर का उभी असते हे कळतं आता. सो जे कोणी हाऊसवाईफ असेल त्यांना खरंच सगळे कामं सोपी, पण घरातलं घर सांभाळणं आणि तेही चांगल्या पद्धतीने. कशी कामं करायची म्हटलं पटापट उरकतात, पण स्वच्छ कामं करायची म्हटलं स्टेडियम. फायनली देवपूजा झालेली आहे. सगळ्यांनी दर्शन घ्या आणि तुमच्या इच्छा मागून घ्या. सो फायनली घरी आले. आजचं माझं लुक
बाकी सगळं मी दाखवलेलंच आहे. सो आजचा दिवस पण खूप भारी झाला. आता 3च दिवस राहिले, 4 दिवस पूर्ण झाले निर्विघ्नपणे. सो ब्लेसिंग्स देत राहा मला आणि माझ्यासोबत तुमचंही दर्शन रोजच्या रोज होतच आहे. माझं पण पुण्य तुम्हाला लागो, मला तर लागोच. तुमच्या सगळ्यांची ब्लेसिंग्स आहेत, त्यामुळे माझं सगळं चांगलं आहे आणि चांगलंच होणार आणि होतच राहणार. सो व्लॉग थोडा जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करत जा. तुम्हाला कसं वाटतं आहे, कसं नाही वाटत आहे ते तुम्हाला हव्या त्या कमेंट्स करा. बस आजसाठीच. भेटू उद्याच्या पार्टमध्ये. उद्या आहे दिवस 5वा. स्टे ट्यून. बाय नाही बोलायचं, सॉरी. स्टे ट्यून.